तर अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झालेले आहेत असं समजतं। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सध्या एक पार्थ पवार यांच्या संदर्भातला जमीन खरेदीचा घोटाळा सध्या प्रचंड चर्चेत आलेला आहे। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होती आणि अशा पार्श्वभूमीवर आता अजित पवार हे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्यासाठी रवाना झालेले आहेत असं समजतंय। पार्थ पवार यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये खरतर माझा दुरान्वयी संबंध नाही, मी चुकीच्या कामांचं समर्थन कधीच करत नाही। या सगळ्या प्रकरणामध्ये कार्यालयाच्या ऑफिसचा जो पत्ता दिला गेलेला आहे, जो बंगल्याचा पत्ता दिला गेलाय, तो सुद्धा माझ्या नावावर नाही, पार्थ पवारांच्या नावावर आहे असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत असताना आता ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, अजित पवार हे पोहोचलेले आहेत का मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आणि काय नेमकं या भेटी दरम्यान घडू शकतं? पुन्हा एकदा आपण सुशांत यांना संपर्क साधूया, काही तांत्रिक अडचणी येत आहेत। पण आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले आहेत। सध्या पार्थ पवार यांच्या संदर्भातलं एक प्रकरण जमीन खरेदी घोटाळ्याचं हे प्रकरण आहे, त्या संदर्भात चर्चा होण्याची निश्चितच शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या या भेटी दरम्यान। कारण विरोधकांनी हा मुद्दा आता प्रचंड उचलून धरलेला आहे। थेट अजितदादांनी नैतिकता म्हणून राजीनामा या सगळ्यामध्ये दिला पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे। यावेळी खडसेंच्या राजीनाम्याची आठवण सुद्धा करून दिली गेलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे असतील, सुषमा अंधारे असतील, त्यांनी सुद्धा हे प्रकरण प्रचंड लावून धरलेलं आहे। आणि अशात आता अजित पवार हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सध्या आलेले आहेत असं समजतंय। पार्थ पवार यांच्या या संदर्भामध्ये जे हे प्रकरण आता समोर आलेलं आहे, कोरेगाव पार्क या ठिकाणचं जमीन खरेदीचं हे सगळं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झाल्या संदर्भात एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि त्याबाबत तिघांवर गुन्हा दाखल झालाय। मात्र पार्थ पवार यांना त्याच्यातून वगळलं गेलेलं आहे। पार्थ पवार यांचं नाव त्याच्यामध्ये नाही, त्यांच्या कंपनीचं नाव त्याच्यामध्ये नाही आणि त्याच्यामुळे विरोधकांनी आणखी या सगळ्या मुद्द्यावरून आगपाखड केलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सुरुवातीला खरं तर या प्रकरणावर बोलणं टाळलेलं, मात्र त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझा या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नाहीये। पुन्हा एकदा प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, आता नेमकं काय घडतंय अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान? किती वेळ झालाय भेट होऊन? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर अजित पवार हे आता वरळी डोंबरून निघालेले आहेत। खरं तर जे आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी आणि एका वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार अजित पवार हे भारतातील महिला क्रिकेटर ज्या आहेत 3 महाराष्ट्रातील, त्या मुख्यमंत्र्यांकडे स्नेहभोजन त्यांच्याकडे ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचा सत्कार जो आहे तो करण्यात येणार आहे आणि यासाठी अजित पवार जे आहेत ते आता वर्षा निवासस्थानी दाखल होत आहेत। खरं तर आपण जर बघितलं असेल तर अजित पवार, पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी येत आहेत। निमित्त जरी वर्ल्ड कप क्रिकेटरचा सत्काराचं असेल तरी देखील पार्थ पवारांबाबत नक्कीच ते मुख्यमंत्र्यांची चर्चा करू शकतात। कारण बघितलं असेल तर काल जे प्रकरण समोर आलं त्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ते विरोधक करताना पाहायला मिळतात आणि अशातच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी क्रिकेटरचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहतात। हा कार्यक्रम झाल्यानंतर कदाचित अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते। संपूर्ण प्रकरण जे आहे ते खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलेलं आहे आणि त्याच नंतर काल 2 अधिकाऱ्यांची जे आहे ते तात्काळ निलंबन करण्यात आलेलं होतं। आता तरी देखील विरोधकांचं म्हणणं आहे की पार्थ पवार यांना का वाचवलं जातंय? अर्थातच सरकारची यामुळे नाचक्की होते, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात काय बोलतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। सुशांत, आता जसं आपण म्हणतोय की महिला क्रिकेटर्स तर येतातच आहेत, त्यांची भेट होईलच, मात्र सध्या राज्यभर चर्चेचा मुद्दा ठरलेलं आणि नैतिकता म्हणून अजित पवारांनी राजीनामा द्यावा या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलेलं पार्थ पवार यांचं नाव असलेलं हे जमीन घोटाळा प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये भले प्रत्यक्ष तक्रारीमध्ये पार्थ पवारांचं नाव वगळलं गेलेलं आहे, मात्र अजित पवारांवर आता या सगळ्यामुळे प्रचंड टीका होताना दिसते। या दृष्टीनं या भेटीकडे कसं पाहायचं? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर काल खऱ्या अर्थाने जेव्हा प्रकरण समोर आलं त्यानंतरच विरोधकांचा रोष जो आहे तो अजित पवार यांच्यावर होता। त्याचं प्रमुख कारण हेच होतं की 1800 कोटीची जमीन जी आहे ती 300 कोटींवर मध्ये खरेदी करण्यात आलेली आहे आणि 500 रुपये स्टॅम्प ड्युटीवर। त्यामुळे अर्थातच यामध्ये राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही असा आरोप विरोधकांचा होता आणि अजित पवार हे राज्याचे
उपमुख्यमंत्री आहेत, 2 नंबरचे नेते जे आहेत ते या सरकारमधील आहेत आणि अशाच त्यांच्या चिरंजीवाकडून अशा प्रकार होत असतील तर अर्थातच सरकारसाठी देखील डोकेदुखी वाढलेली आहे. त्याचमुळे कुठेतरी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे आजच्या भेटीत खरं तर हा कार्यक्रम सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर कदाचित अजित पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू शकतात. मुख्यमंत्री देखील अजित पवार यांच्याकडून संपूर्ण माहिती जी आहे ती घेऊ शकतात आणि त्यानंतर अर्थात काय निर्णय केला जातो. कारण विरोधक इकडे मागणी तर करतायत राजीनाम्याची, मात्र अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा राजीनामा घेणं शक्य नाहीये. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री काय यावर संपूर्ण प्रकरणावर भाष्य करणार हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं होतं यामध्ये कोण दोषी असेल त्याला सोडणार नाही, मग तो कोणताही अधिकारी असेल. मात्र अर्थात उरतो प्रश्न हा की अजित पवार यांच्या मुलाला का वाचवलं जातं असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत. त्यामुळे अर्थातच आता अजित पवार ज्यावेळी इथे सत्कार समारंभ झाल्यानंतर अजित पवार कदाचित मुख्यमंत्र्यांसोबत वेगळी चर्चा करू शकतात आणि त्या चर्चेदरम्यान नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आपण बघतोय सुशांत की संपूर्ण राज्यभर सध्या खरं तर निवडणुकांच्या दृष्टीनं तापलेलं वातावरण आहे आणि अशातच अचानकपणे हे सगळा प्रकार उघड झाल्यानंतर तिकडे थेट एकनाथ खडसेंनी म्हणणं की माझ्याकडे ही फाईल आलेली होती, मी या संदर्भात गौप्यस्फोट करणार. तिकडे दानवे सुद्धा या संदर्भात आरोप करतायत, सुषमा अंधारे काही मुद्दे उपस्थित करतायत. उद्धव ठाकरेंनी तर थेट म्हटलंय की काहीच होणार नाही, या प्रकरणामध्ये थेट क्लीन चिट दिली जाईल. हे सगळं अजित पवारांवर दबाव आणणारं, अजित पवारांना आणखी अडचणीत टाकणारं ठरतंय. अगदी खरं आहे. आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका, सगळ्यात महत्वाचं म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका. त्यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सगळ्यात मोठी आहे, जिथे अजित पवारांचं वर्चस्व आहे. आणि त्याच पुण्यामध्ये अशा प्रकारचा प्रकार समोर येतोय. त्याच पुण्यामध्ये जमीन व्यवहार केला जातोय. जवळपास 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केली जाते आणि खरेदी करणारा कोण आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव अर्थात पार्थ पवार. त्यामुळे अर्थातच अजित पवारांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांची अडचणी वाढलेल्या आहेत आणि अर्थातच विरोधकांना देखील संधी मिळालेली आहे. आगामी निवडणुका आहेत, त्यामुळे राज्यातील जर 2 नंबरचे नेते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री जर अडचणीत येत असतील तर आगामी निवडणुकीमध्ये हा प्रचाराचा मुद्दा देखील होऊ शकतो. कारण ज्या पद्धतीने सरकारवर विरोधक टीका करतात मागील काही दिवसांपासून, त्यातच निवडणुकीच्या तोंडावर अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या चिरंजीवामुळे अडचणीत आलेले आहेत. आधीच जर आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादीचे 2 मंत्री अडचणीत आले होते. त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, माणिकराव कोकाटे असतील, हे 2 मंत्री अडचणीत आले. त्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. माणिकराव कोकाटे यांचं खातं अर्थात बदलण्यात आलं. मात्र आता त्यांच्याच पक्षाचे प्रमुख अजित पवार हे त्यांच्या मुलामुळे अडचणीत आले. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठून होतोय का असा प्रश्न देखील आता विरोधक विचारू लागलेत. त्यामुळे